तिथं आणून टाकलं, कोणाला पलाटे भेटले, कोणाला नाही भेटलं. आज आम्हाला किती खर्च झाले तिथं. यांनी काय बोलले ते तुम्हाला पलाटे भेटत 40,000 द्या. आम्ही देऊन दिले. आमच्याकडे तेव्हा गटे घेतले होते गरीबाचे, त्याच्याने आम्ही उचलले आणि आले तसेच आम्ही देऊन दिलं तर आम्हाला पलाट भेटत नाही. त्यांनी काही नाही एवढं कवरवर थप्पम मागून दिले. बस ते कागद आम्हाला मी नाही दिले. असे बहुत जणांकडनं पलाट नेले. आज आम्ही 2018 पासून याची वाट पाहत आहे. आज भेटन पट्टे काहीच नाही भेटून आलं. आजवरी बसूनच आम्हाला तसेच बसून आलो. तो कुठला अधिकारी आहे, त्याचं नाव काय आहे? नमस्कार, मैं पल्लवी मेश्राम स्वागत करती हूँ महारुद्र न्यूज में। बढ़ते हैं आज की खास खबरों की ओर। एनआईटी के भ्रष्ट अधिकारी पर किसका आशीर्वाद? किसके आदेश से लोगों को लुटा जा रहा है? एनआईटी की समिति क्यों कार्यवाही नहीं कर रही है? कहीं सरकारी जमीन बेची जा रही है तो कहीं काम एक बिल अनेक पैसा, अधिकारियों द्वारा किया जा रहा गबन। महसूल विभाग को लाखों करोड़ों का चुना लगाया जा रहा है। क्या इस भ्रष्ट अधिकारियों पर होगी कार्यवाही या जनता करेंगी अपने तरीके से फैसला? पत्रकार परिषद द्वारा किया अधिकारी का पर्दाफाश। एक शासकीय अधिकारी के पास करोड़ों की संपत्ति कैसे? ये कैसा चक्रव्यूह है? नागपुर के मुख्यमंत्री और नागपुर के ही महसूल मंत्री फिर भी जोरों से चल रहा भ्रष्टाचार, ये कहना है मानसे पदाधिकारी। ज्या अधिकाऱ्यांनी यांच्याकडून पैसे घेतले त्या अधिकाऱ्यांकडून आतापर्यंत ती रोख स्वरूपाची घेतलेली रक्कम यांना आजपर्यंत परत मिळालेली नाही। या अधिकाऱ्याने लोकांना खोटे आरेल बनवून दिले। ते आरेल साहित्याचे खोटे आरेल बनवून दिल्याच्या नंतर आजपर्यंत त्याच्यावरती कोणती सुनवाई करण्यात आलेली नाही। हा अधिकारी एक रस्ता महानगरपालिकेने बनवल्याच्या नंतर तो रस्ता एनआयटीने बनवला म्हणून खोटे बिल सबमिट केले, त्याच्यामध्ये तो सापडला, त्याच्यावरती कारवाई नाही। पण या संदर्भात पालकमंत्री बावनकुळे यांना निवेदन वगैरे दिले आहे? आता मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्र्यांनी दिले। बावनकुळे साहेबांपर्यंत आतापर्यंत आम्ही गेलेलो नाही। आता यावेळेला आशा पठाण त्यांच्याकडे आहे ना। आता आम्ही आशा पठाण मॅडमला भेटलो। आशा पठाण मॅडम सोबत 5 तास चर्चा झाली। आशा पठाण मॅडमनी सुद्धा दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 तारखेला त्यांना भेटल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशीच त्यांना पत्र पाठवलं। त्याच्यावरती सुद्धा सुनवाई केलेली नाही मान्य सभापतींनी। मग रस्त्यावरती उतरवणे लागेल का? मग त्याला काळ्या पोतलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जर त्याला काळ्या पोतलं तर काय चुकलं? भ्रष्टाचार आहे, भ्रष्ट अधिकारी आहे। आम्ही सगळ्यात पहिले नागपूरकर आहे, बरोबर आहे। आम्ही हा विचार करून की बाबा नागपूरच्या लोकांना न्याय भेटला पाहिजे, आम्ही त्याच्यासाठी हा विचार करू, बरोबर आहे। हे मान्य सभापती नागपूरला बदनाम करत आहेत। मुख्यमंत्र्यांच्या पत्राला जुमानत नाही, फाट्यावरती मारला हेच बोलतोय ना मी तुम्हाला। भ्रष्टाचारामध्ये सभापती आहे असं वाटतं? या पूर्ण भ्रष्टाचारामध्ये सभापती असं तुम्हाला वाटते का? बिलकुल 100%। मुख्यमंत्र्यांचं वचक नाही अधिकारी, मुख्यमंत्र्यांचा पण वचक नाही अधिकाऱ्यांचं। सर, असा एकच प्रकार हा तुमचा नाही, असे हजारो प्रकार एनआयटीच्या अंतर्गत लोकांनी त्याचे नोटीस त्यांना दिलेले आहे, त्यांना अर्ज दाखल केलेले आहे। हजारो रुपयांची शासकीय जमीन हे दुसऱ्यांना विकून ते जे गृहनिर्माण संस्था आहे त्यांच्या नावे करून ते फ्रॉड रजिस्ट्री पण करून दिलेली आहे। अशी काही प्रकरण संजय मीना सर यांना आम्ही दाखवले पण आहे, तरी पण त्या लोकांनी दखल नाही घेतलेले आहे। तर असे भरपूर प्रकार आहे तिथे हे दलालीचे। सर तेच म्हणतो ना मॅडम, हा तर त्याच्यापेक्षा मोठा भ्रष्टाचार आहे। हा जो मी दाखवलेला आहे हा शासकीय अधिकारी शासकीय नियमांपासून शासकीय सेवेत असताना शासकीय हे ते तुम्ही जे दाखवत आहे सर, हा एक सिस्टमचा फक्त एक छोटासा भ्रष्ट अधिकारी आहे। नाही सर, हा छोटासा भ्रष्ट अधिकारी आहे, याच्यामध्ये सगळे इन्व्हॉल्व असतात सर। तो फक्त तुम्हाला मिळालेला आहे कारण की यावरती स्टडी चालू आहे आमची। आम्ही काय म्हणतो मान्य सभापतीच म्हणतोय ना। आता मागणी काय आहे? आता आमची मागणी ही आहे की या लोकांना वरतून आणखी एक गोष्ट सांगतो, म्हणजे मुद्दा सुटलेला आहे। तो मुद्दा असा आहे की ज्या ठेकेदारासोबत मिळून यांनी खोटे बिल सबमिट केले, त्याच ठेकेदाराकडून या व्यक्तीने आपल्या साडीच्या नंदाची साडी 24 वर्षाची, ती कोणतंही काम करत नाही, सासरा ॲटो चालवतोय, सासऱ्याच्या घरावरती कवेलू तिच्या नावावरती प्रॉपर्टी घेतली आणि 5 मजलीची फ्लॅट स्कीमचं काम चालू आहे। तर मग हा पैसा आला कुठनं? 5 मजलीची फ्लॅट स्कीम, त्याची साडी शिकत आहे। तक्रारदाराचं नाव माहिती आहे? हो, रजिस्ट्रीज आहे आपल्याकडे। आमची मागणी ही आहे की आम्ही दिलेल्या निवेदनावरती माननीय सभापतींनी